नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का? आयुर्वेद म्हणजे फक्त औषधी वनस्पती किंवा घरगुती उपचार नाहीत. आयुर्वेदामध्ये शरीर, मन, बालआरोग्य, शस्त्रक्रिया, विषविज्ञान आणि दीर्घकाळ निरोगी जीवन अशा अनेक विषयांचा सखोल अभ्यास केला जातो. आयुर्वेदाचे हे ज्ञान 8 प्रमुख विभागामध्ये विभागलेले आहे, ज्यांना अष्टांग आयुर्वेद असे म्हणतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या 8ही विभागांची सविस्तर माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. कायचिकित्सा अंतर्गत रोगांचे उपचार. अष्टांग आयुर्वेदातील पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा विभाग म्हणजे कायचिकित्सा. कायचिकित्सेमध्ये शरीरातील अंतर्गत विकारांचा विचार केला जातो. आयुर्वेदानुसार शरीरातील वात, पित्त आणि कफ यांचे संतुलन आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. पचनाशी संबंधित समस्या, ताप, काही दीर्घकालीन विकार आणि शरीरातील विविध असंतुलनाचा विचार या शाखेत केला जातो. यामध्ये केवळ औषधांवर भर नसून आहार, दिनचर्या, जीवनशैली आणि शरीराची प्रकृती यांचाही विचार केला जातो. म्हणूनच कायचिकित्सा म्हणजे शरीराच्या संपूर्ण आरोग्याकडे पाहणारी आयुर्वेदाची महत्त्वाची शाखा आहे. शल्यतंत्र शस्त्रक्रियेचे शास्त्र. दुसरा विभाग म्हणजे शल्यतंत्र. आज आपल्याला शस्त्रक्रियेमध्ये म्हणजे आधुनिक वैद्यकशास्त्राची देणगी वाटते, पण प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्रातही शस्त्रक्रियेचा सखोल अभ्यास केला जात होता. सुश्रुत संहितेमध्ये शस्त्रक्रिया, जखमा, विविध शस्त्रविषयक समस्या आणि शस्त्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांचे वर्णन आढळते. यामुळे सुश्रुतांना शल्यचिकित्सांच्या इतिहासात विशेष महत्त्व दिले जाते. म्हणजे शल्यतंत्र हा आयुर्वेदातील शरीरातील शल्यविषयक समस्यांच्या उपचारांशी संबंधित विभाग आहे. शालाक्यतंत्र डोळे, कान, नाक आणि घसा. तिसरा विभाग आहे शालाक्यतंत्र. या शाखेत मुख्यतः डोळे, कान, नाक, घसा, दात आणि मुखांशी संबंधित विकारांचा विचार केला जातो. डोळ्यांचे विकार, कानाच्या समस्या, नाक, घशांचे विकार तसेच मुख आणि दातांचे आरोग्य यांचा या शाखेत अभ्यास केला जातो. आजच्या भाषेत सांगायचे झाले तर हा विभाग शरीरातील डोके व त्यांच्या आसपासच्या इंद्रियांशी संबंधित आरोग्याचा अभ्यास करणारा विभाग आहे. कौमारभृत्य बाल आरोग्य. चौथा विभाग म्हणजे कौमारभृत्य. लहान मुलांचे शरीर मोठ्यांपेक्षा वेगळे असते. त्यांची वाढ, आहार, पचनशक्ती आणि प्रतिकारशक्ती यांचा स्वतंत्रपणे विचार करणे आवश्यक असते. कौमारभृत्यामध्ये बालकांची वाढ, पोषण, स्तनपान, बालरोग आणि बालकांची काळजी यांचा विचार केला जातो. गर्भावस्थेपासून बाळाच्या जन्मानंतरच्या काळापर्यंत आई आणि बालकाच्या आरोग्याशी संबंधित अनेक बाबींचाही पारंपरिक आयुर्वेदिक म्हणजे आयुर्वेदातील बाल आरोग्याशी संबंधित महत्त्वाची शाखा आहे. भूतविद्या मन आणि मानसिक आरोग्य. पाचवा विभाग आहे भूतविद्या. या नावामध्ये अनेकांना हा विभाग फक्त अलौकिक किंवा भूतप्रेताशी संबंधित वाटू शकतो. मात्र आयुर्वेदाच्या व्यापक संदर्भात यामध्ये मनाशी संबंधित समस्या आणि मानसिक आरोग्याचा देखील विचार केला जातो. आयुर्वेदामध्ये शरीर आणि मन यांचा परस्पर संबंध महत्त्वाचा मानला जातो. मनातील अस्वच्छता, झोपेच्या समस्या आणि मानसिक असंतुलन यांचा पारंपरिक दृष्टिकोनातून विचार या शाखेशी जोडला जातो. आजच्या काळात मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता वाढत असल्यामुळे या शाखेची संकल्पना समजून घेणे विशेष मनोरंजन आहे. अगततंत्र विषविज्ञान. सहावा विभाग म्हणजे अगततंत्र. हा आयुर्वेदातील विषविज्ञानाशी संबंधित विभाग आहे. साप किंवा इतर प्राण्यांचे विष, विषारी पदार्थ आणि विषबाधा यांचा अभ्यास या शाखेत केला जातो. प्राचीन काळात विषारी पदार्थापासून संरक्षण आणि विषबाधेचे व्यवस्थापन यासाठी या ज्ञानाला विशेष महत्त्व होते. आजच्या काळात विषबाधा झाल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घेणे अत्यंत आवश्यक आहे. पारंपरिक माहितीचा उपयोग आधुनिक अल्पकालीन उपचारांचा पर्याय म्हणून करू नये. रसायनतंत्र आरोग्य आणि दीर्घायुष्य. सातवा विभाग आहे रसायनतंत्र. रसायनतंत्राचा संबंध केवळ एखाद्या औषधांशी नाही तर शरीराचे आरोग्य टिकवणे, क्षमता आणि जीवनशक्ती जपणे या व्यापक संकल्पनेशी आहे. योग्य आहार, योग्य दिनचर्या, आरोग्यदायी सवयी आणि काही पारंपरिक औषधांचा यामध्ये विचार केला जातो. आयुर्वेदाचा मुख्य उद्देश फक्त आजार झाल्यानंतर उपचार करणे नसून निरोगी व्यक्तीचे आरोग्य टिकवणे हा देखील आहे.
यामध्ये रसायन तंत्राला आयुर्वेदाच्या प्रतिबंधात्मक आरोग्य दृष्टिकोनामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. वाजीकरण तंत्र, प्रजनन आरोग्य. 8वा आणि शेवटचा विभाग म्हणजे वाजीकरण तंत्र. या शाखेचा संबंध प्रजनन आरोग्य, लैंगिक आणि शारीरिक सामर्थ्यांशी आहे. आयुर्वेदामध्ये निरोगी संतती आणि प्रजनन क्षमतेला महत्त्व दिले गेले आहे. योग्य आहार, जीवनशैली आणि शरीराची योग्य काळजी यांचा यामध्ये विचार केला जातो. म्हणून वाजीकरण तंत्र हे केवळ शारीरिक शक्तीशी संबंधित नसून प्रजनन आरोग्याच्या व्यापक संकल्पनेशी जोडलेले आहे. तर मित्रांनो, हे होते आयुर्वेदाचे 8 प्रमुख विभाग. अष्टांग आयुर्वेद: काय चिकित्सा, अंतर्गत रोग, शल्य, शस्त्रक्रिया, शालाक्य, डोळे, कान, नाक, घसा, कौमार, भृत्य, बाल आरोग्य, भूतविद्या, मन व मानसिक आरोग्य, अगद, विषविज्ञान, रसायन, आरोग्य व दीर्घायुष्य, वाजीकरण, प्रजनन आरोग्य. यावरून आपल्याला लक्षात येते की आरोग्याचा दृष्टिकोन केवळ आजारांपुरता मर्यादित नसून संपूर्ण शरीर, मन आणि आरोग्याकडे पाहणारा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा.